गुड मॉर्निंग गाईज. काल आलो होतो आम्ही रात्री 2 वाजता. सकाळी 7ला उठून मला कामं करायची होती, पण डायरेक्ट 10 वाजता आले. आता आजचा दिवस घरामधला आहे पूर्ण. जे 4-5 दिवस मागची कामं झालेत, एवढं म्हणजे झोप झाली नव्हती, तर आता निवांतपणे झोपायला टाइम मिळाला. आज डायरेक्ट पहिला गॅस 11:30 वाजता टाकलाय. आई काय माझ्याकडे लक्ष देणार. लगेच 2 दिवसांना आलो ना मग घरी. 10-12 दिवसानंतर आलो. लय खुश असते. शिरा, मेथीची भाजी, डोसा, काप आणि आपली अंडी. काय ग सिया? चाललेलो बघ, जरा वाजले. चाललेलो 2 ग्लायडर आम्ही लोड केलात. 3रं ग्लायडर अजून येणार विजय सरांचं. सांग कंबर जरा सांभाळून पडलायस एकदा. बाय बाय. बेस्ट ऑफ लक. घरातून बाहेर पडून आम्ही पहिल्यांदा विजय सरांना घेतलं. ग्लायडर कुठं आहे सर? तिकडच आहे माझं. आणि त्याचं हे नाही हार्नेस बिरनेस त्याच्याकडे तर हाय. ग्लायडर आता बघूया. चल बुदरगड फ्लाइंग टँडम बघूया काय करतात, मोटराइज काय करतात बघूया आणि एक्सपिरियन्स घेऊ. सोलो पण करूया. यश, मी आणि विजय सर आम्ही चाललोय भुदरगडला. कोल्हापूरमधून भुदरगड जवळपास 1 ते 1.5 तासावर आहे. तर आता आम्ही भुदरगड किल्ल्यावर पोहोचलोय आणि मागं बघू शकताय टेक ऑफ साईट आहे. विंड तर भरपूर आहे. फ्लाय होते का नाही काय माहित. सर काय तुमचा अंदाज आहे, फ्लाय होईल? नाही अजून थोड्या वेळाने बघूया. आप वहां जाके जहाँ लड़के खेल रहे हैं. दादा आहेत जे मला 3 वर्षा आधी भेटलेले, जेव्हा मला पॅराग्लायडिंग येतच नव्हतं. येऊन जवळपास अर्धा तास झालाय, तरी पण आम्ही फ्लाय केलेलं नाही, कारण की जास्त वारा आहे होत या वाऱ्यात. काय म्हणणार मग? काय बघूया. कायटिंग करूया फक्त. हाय का दम? कायटिंग करूया फक्त. ग्राउंड हँडलिंग करूया चांगलं. फ्लाय अनदर डे. लेट्स फ्लाय अनदर डे. कमी होते त्याच्याशिवाय जाऊ नका हे समजत नाही. फ्लो कमी होते ते बघा. एवढं लिफ्ट टू फ्लाय अनदर डे. टेक ऑफ तर मी घेतलेला, खरं एवढी भीती वाटायला लागलेली कारण की जोरात हवा होती आणि त्यात मधनच गस्ट. मी बॅकफ्लाय व्हायला लागलेलो. क्रॉस करा ग्लाइडर. यस, कोई दिक्कत नहीं है. लेफ्ट जाओ, लेफ्ट. ग्लायडर बघितला तर एकाच जागी हवरत होतं, पुढेच जात नव्हतं. परत मी जिथून फ्लाय केलं होतं तिथंच लँड केलं. त्याला म्हणतात टॉप टू टॉप लँडिंग. अशा माझ्या 3 फ्लाईट झाल्या. 3री फ्लाईट कमीत कमी 20 ते 30 मिनिटाची होती. खूप मज्जा आली आम्हाला आज. ये आमचं फ्लाइंग झालंय, खुश झालोय. 3 फ्लाईट झाल्यात आणि योगेश दादा, शिवम दादा सगळ्यांनी हेल्प केल्या. सगळ्यांवर आज फ्लाईट माझी सक्सेसफुल झाली. पण जरा भिलेलो, बॅकफ्लाय झालेलं, काय काय इन्सिडेंट झाल्यात. वॉटर रोलर, पॅराग्लायडिंग, पॅरामीटर सगळंच आहे. हे यांचं तिकीट घर आहे. इथं आतमध्ये खजाना आहे. पॅरामोटर, बोट बीट सगळंच ठेवलं इकडं. चलो काम चालू दे तुमचं. 5 मिनिट. कॉंग्रॅच्युलेशन्स. का येस दादा थांबला. अहो एवढं सगळं बघून भारी वाटते. झाली मला आज फ्लाइंग. झाली तुमच्यामुळे शक्य झाली एकदम. मस्त मजा. चलो बाय. थँक्यू परत येतो. थँक्यू बाई. सारखं येत राहा आता इथनं पुढे मिळणार सर. 100%. भुदरगड वरून आम्ही परत चाललो आता घरी पोहोचायला जवळपास आम्हाला 9:30 वाजले. हॅपी जर्नी ब्रो. येस, यू टू. तर आता मी घरी पोहोचलोय. आईचं म्हणणं काय बघा. मस्त मजा करून फिरायला गेलेलो घरात जेवण केलेलं आहे. आणि मी एकटा जाऊन बाहेर खाऊन आलो. तर तसं पण चालतंय. तसं पण तुझ्या मनावर. मी जरी सांगितलं तरी तू काय बाहेर जायचं राहणार आहेस? थांबणार की तुझं? नाही, अजिबात नाही. मला माहित आहे ना का? चांगलंच. मी तुला ओळखतोय ना. कसं काय? असंच. मग गोडा घ्यायचा का नाही? नाही नाही नाही, घोडा तेवढा नाही. बाळगणार असलंस तर तू बाळग. मी काय घोडा तुझा बाळगत नाही. टकाटक आवरून चाललोय जेवण्यासाठी. पांढरा रस्सा, तांबडा रस्सा मला प्यायचा आहे. माझे एक मित्र आहेत सिद्धेश सांगावकर, त्यांना मी फोन लावलेला, भाई कुठं तुम्ही?
ते म्हणले या 5 मिनिटात या लवकर या. बघूयात त्यांनी व्हेज खातात, मी नॉनव्हेज खातोय. असा प्रश्न आहे की आता व्हेज नॉनव्हेज एकत्र मिळणारं ठिकाण कोणतं? कारण की कायम असं जेवायला मी जातोय पांढरा रस्त्यात प्यायला, तेव्हा असं खानावळीत आमच्या इथे चांगलं मिळत असते. जिथं व्हेज मिळत नाही, फक्त नॉनव्हेज मिळते. आमच्या इथं प्युअर नॉनव्हेज असणाऱ्या खानावळी आहेत. जॉब भारी असतात. नशिबात असलं तर मिळणार नाही तर सोडून द्यायचं, एवढा विचार करायचा नाही या गोष्टीवर तुमचं. जेवायला रात्री 24 केला गेलेलो. लई भारी अँबियन्स होता. एवढं सगळं खाऊन भावाची मॅगी खायला लावली मी. कोण मॅगी गेली? स्वतः शिवम सुतार. क्वालिटी ठीक. इथं आजचा ब्लॉग संपत आहे. वाजलेत 12, मी चाललोय घरी. बाय बाय. बाय. Good night. एव्हरीवन. थांबा, पब्लिकला तुमचं एकदा रेंटल स्टुडिओ दाखवूया. यांनी घरालाच रेंटल स्टुडिओ करून टाकले. इन हाऊस स्टुडिओ, घराला स्टुडिओ म्हणत नाही. आर्टिस्टिक टर्म, यू वोंट अंडरस्टँड.